यानंतरची बातमी आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भामधली। परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण आता पोलिसांनी बाळा बांगरचा जबाब नोंदवलेला आहे। बांगरनं आता कराडचाच हत्येचा सहभाग असल्याचा आरोप केलेला होता। बीडच्या परळी येथील महादेव मुंडे यांचा 18 महिन्यांपूर्वी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती। यामध्ये अद्यापही एकाला अटक करण्यात आलेली नाहीये। मात्र आता बाळा बांगर याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। त्या दिशेने आता सध्या तपास सुद्धा सुरू केलेला आहे। 2 दिवसापूर्वी बाळा बांगर यांनी पाटोदा येथे जाऊन पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा दावा केला होता। महादेव मुंडे पण प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारलं वाल्मिक कराडने त्याच्या सहकार्याने इगो प्रॉब्लेम म्हणून मारलं। त्याचा मासाचा तुकडा घेऊन आले वाल्मिक कराड, मासाचा तुकडा आणि समोर ठेवलं इतिहास। कितीतरी लोक असे 2-3 लोक आमच्या पुढे मारले। हा वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचा नव्हता, कोणत्या जाती धर्माचा नव्हता, कोणत्या संघटनेचा नव्हता। हा म्हणजे राक्षसी वृत्तीचा नीच माणूस होता आणि हकीकत आहे। अजून काय रेकॉर्डिंग आता हे जे भक्त त्यांचे आहेत हो अण्णा त्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना मी काय फोटो व्हिडिओ क्लिप देणार आहे, मला दाखवणार आहे, घरात लावा तुमच्या, त्यांच्या आई वडिलांनी पाहिले पाहिजे त्या क्लिप व्हिडिओ, तेव्हा त्यांना वाल्मिक कराड लक्षात येईल वृत्ती किती वाईट आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन सध्या आपल्या सोबत आहे। अमीर, आता पोलिसांनी बाळा बांगरचा जबाब नोंदवलेला आहे। आता या प्रकरणाचा जो आहे तो आता तपास कशा पद्धतीने पोलीस करतात? नक्कीच जर आपण बघितलं तर हे महादेव मुंडेचं खून प्रकरण हे जवळपास एक वर्षापासून प्रलंबित आहे। ह्याच्यावरचे जे आरोपी होते ते अजून अटक नव्हते। त्यांचे महादेव मुंडे यांची जे पत्नी आहे त्यांनी अनेक वेळेस पोलीस अध्यक्षांना भेटले, आंदोलन सुद्धा केलं होतं, तरी सुद्धा आतापर्यंत एक सुद्धा आरोपी त्यांच्या हाती आला नव्हता। यानंतर आता बाळा बांगरांनी जे स्टेटमेंट दिलं, पाटोदा इथं जे पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर ते बीडच्या एसपीला भेटले, त्यानंतर त्यांनी एक निवेदन दिलं। बाळा बांगरनी पत्रकार परिषद हे सुद्धा सांगितलं होतं की महादेव मुंडे यांच्या मारल्यानंतर त्यांचं मासाचं सुद्धा वाल्मिक कराडांच्या समोर ठेवण्यात आलं होतं, असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। विशेष म्हणजे ते हे सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर जे महादेव मुंडे यांची पत्नी आहे ते तर पोलिसांना माध्यमातून हाक मारली होती की जर बाळा बांगर स्टेटमेंट द्यायला तयार आहे तर बाळा बांगरचं स्टेटमेंट घ्यावं। मग पोलिसांनी तर बाळा बांगरचं स्टेटमेंट नोंदण्यात आलेलं आहे। नक्कीच आमिर, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि कोणकोणते धागेदोरे या प्रकरणातले समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।